Hello students, today we are going to see the important point of the chapter, that is Gauss theorem. Yesterday we discussed about in the last lecture we discussed about the concepts regarding the flux passing to the particular area of the conductor, when area vector of the conductor, if it is parallel to electric field or perpendicular to electric field. When the area vector is parallel to electric field, how much is the flux passing through the particular conductor surface? Flux is said to be maximum. It was maximum because E bar dot ds bar, I can write here E ds cos theta. But direction along which ds and E is the same. आपण लास्ट लेक्चर सगळं डिस्कस केलेलं आहे. theta is said to be 0, so maximum flux was E ds. Okay. And minimum flux was 0 when area vector is perpendicular to direction of electric field, and that was for only one area. If you consider the entire area, then total flux can be written as E bar dot ds bar. That was a total flux over a closed surface. हे इक्वेशन आपण लास्ट लेक्चरला इन डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. पॅरलल असतील तर, टिल्ट असेल तर आणि टोटल परपेंडिक्युलर असेल तर फ्लक्स किती असतं आणि मॅक्सिमम असतं का मिनिमम असतं हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. आणि एरिया वेक्टरचे डायग्राम्स लास्ट लेक्चरला आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला समजला असेल लास्ट लेक्चरला. 0 कधी असणार आणि मॅक्सिमम कधी असणार आणि इंटिग्रेशन आपण काय घेतलं हे सुद्धा आपण विथ डायग्राम डिस्कस केलं होतं. त्याच्यामधला एकच पॉईंट डिस्कस करायचा राहिला, ते म्हणजे युनिट ऑफ फ्लक्स. फ्लक्स इन जनरल काय इक्वेशन आहे बघा, इट इज E ds ना. इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी म्हणजे काय, फोर्स पर यूनिट एरिया. इट इज सेड टू बी फोर्स पर यूनिट एरिया और वोल्ट पर मीटर. दोन युनिट आहेत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, वोल्ट पर मीटर और न्यूटन पर मीटर. वोल्ट पर मीटर इंटू एरिया. एरिया कशामध्ये असतो, हा मीटर स्क्वेअर मध्ये. त्यामुळं वोल्ट मीटर हे काय आहे, युनिट फॉर फ्लक्स. वोल्ट मीटर इज द युनिट फॉर फ्लक्स. हा पॉईंट फक्त आपल्याला लेक्चरला डिस्कस करायचा राहिला होता. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू सी गॉस थेरम. आता गॉस थेरमचं नेमकं काय बघा, ॲप्लिकेशन किंवा हा गॉस थेरम कन्सेप्ट काय आहे बघा. एनी या केसमध्ये कुठला पण एक चार्ज्ड कंडक्टर घेतला, तो कंडक्टर तो स्पेरिकल असेल किंवा सिलेंड्रिकल असेल, त्याच्या अराउंड एक ॲज इट इज इमॅजिनरी सिलेंडर तयार होतो. ॲज इट इज इमॅजिनरी बॉडी तयार होतो. दॅट इमॅजिनरी बॉडी इज सेड टू बी अ गॉसियस बॉडी. त्याला म्हणतात गॅसियस सिलेंडर ऑर गॉसियस सिलेंडर ऑर इट इज सेड टू बी गॉसियस स्फिअर. मग हे गॉस थेरम म्हणजेच काय एक्झॅक्टली, हाऊ मच इलेक्ट्रिक फ्लक्स. बघा गॉस थेरम एक्झॅक्टली काय आहे, हाऊ मच इलेक्ट्रिक फ्लक्स इज प्रेझेंट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द चार्ज. हाऊ मच इलेक्ट्रिक फ्लक्स प्रेझेंट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द पर्टिक्युलर चार्ज ऑलवेज इक्वल टू चार्जेस एनक्लोज बाय द पर्टिक्युलर बॉडी. म्हणजे एक अशी कुठली पण बॉडी घेतली, याच्यावरती चार्जेस काय आहे, टोटल चार्ज किती आहे, क्यू. इलेक्ट्रिक फील्ड कशा असते, एका पर्टिक्युलर एरिया घेतला तर अशा असते. मग ज्या मीडियममधून इलेक्ट्रिक फील्ड पास होते, द मीडियम थ्रू विच इलेक्ट्रिक फील्ड इज सेड टू बी पासिंग, that medium have its own permittivity epsilon 0. ओके. हे आपण स्टँडर्ड परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेअर बरोबर कंपेअर करायचं त्या मीडियमचं. सो टोटल चार्ज अराउंड द एनी कंडक्टर डिवाइड बाय परमिटिव्हिटी ऑफ दॅट मीडियम, दॅट गिव्स टोटल फ्लक्स. टोटल फ्लक्स अराउंड द कंडक्टर ड्यू टू व्हॉट, ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. दॅट इज सेड टू बी सिम्पली अ गॉस थेरम. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट काय करायचं आहे, एखादा कंडक्टर जर दिला तर त्याच्यावरती असणाऱ्या चार्जेसमुळं जेवढी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार होणं म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड पासिंग पर यूनिट एरिया. मग जर प्रोडक्ट घेतला इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया, तुम्हाला काय मिळणार, फ्लक्स. मीन्स वी आर गोइंग टू फाइंड हाऊ मच फ्लक्स इज प्रेझेंट अराउंड द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. ऑलवेज नंबर ऑफ चार्जेस, जितके चार्जेस जास्त तितकी इलेक्ट्रिक फील्ड जास्त, आणि जितकी इलेक्ट्रिक फील्ड जास्त तितकं फ्लक्स जास्त असणार आहे अराउंड द पर्टिक्युलर चार्ज. सो दॅट इलेक्ट्रिक फ्लक्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस थेरम, दॅट इज सेड टू बी अ गॉस थेरम. इज क्लियर. पर्टिक्युलर चार्जच्या अराउंड किती फ्लक्स आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे ते
तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बट बिफोर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अ बेसिक कन्सेप्ट फॉर अँगल अँड सॉलिड अँगल. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय अँगल? अँगल इज मेड अप बाय ओनली टू इंटरसेक्टिंग लाईन्स. या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, कुठं या ठिकाणी त्या इंटरसेक्ट होतात. इज इट क्लिअर? बरोबर आहे का? हाऊ टू डिफाईन अँगल? ही जी काय आर्क असते, व्हॉट इज दिस आर्क? किंवा जर तुम्ही सर्कल घेतला तर हा अँगल पार्टिकल इथून इथे गेला, दोन लाईन रेडियस वेक्टर इंटरसेक्ट विथ इच अदर ॲट अन अँगल थीटा. बट हाऊ वी आर गोइंग टू डिफाइन थीटा? इट इज angle theta always measured as a arc upon radius or arc upon its perpendicular distance from the center. So theta can be arc upon radius. मग या ठिकाणी मी arc म्हणजे हा काय घेतो, त्याचा काहीतरी एरिया कव्हर केलाय अपॉन रेडियस. जस्ट त्या केसमध्ये स्फेरिकल असेल तर त्याचा एरिया जो असेल तो कन्सिडर करायचा. बट वी नो सिम्पली अँगल इज व्हॉट? आर्क अपॉन रेडियस. जर 3 डायमेन्शन मध्ये अँगल घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा? दिस इज अँगल इन 2 डायमेन्शन. दिस इज अँगल इन 2 डायमेन्शन. जर स्फिअर असेल तर स्फिअर कसा असतो रे? 3 डायमेन्शन असतो ना. आणि सर्कल कसा असतो? 2 डायमेन्शन. सर्कल ऑलवेज प्रेझेंट इन 2 डायमेन्शन अँड स्फिअर ऑलवेज प्रेझेंट इन 3 डायमेन्शन. इज इट क्लिअर? 3 डायमेन्शन म्हणतात तर आपण 3 डायमेन्शनल एरिया घेतो. दिस इज 3 डायमेन्शनल एरिया. सेंटर पासून हा एरिया हा असा आहे, बरोबर? हा अँगल किती असणार आहे? अँगल इन 3 डायमेन्शन दिस इज अँगल इन 2 डायमेन्शन. अँगल इन 2 डायमेन्शन थीटा इज आर्क अपॉन रेडियस. अँगल इन 3 डायमेन्शन काय असते बघा? हा काय आहे? सरफेस एरिया ऑफ दी पर्टिक्युलर सरफेस ऑन द स्फिअर. सरफेस एरिया मी कन्सिडर करतो ds, कारण हा स्मॉल एरिया आहे. इथं पण ds असणार आहे, इथं पण ds असणार आहे, इथं पण ds असणार आहे. इज इट क्लिअर? आय विल कन्सिडर स्मॉल एरिया ds. इट्स परपेंडिकुलर डिस्टन्स स्क्वेअर आर स्क्वेअर. सो इन 3 डायमेन्शन अँगल इज रिप्रेझेंटेड ॲज ए डी ओमेगा. याला म्हणतात डी ओमेगा, म्हणजे तो असतो सॉलिड अँगल. ओके, देअरफॉर हाऊ टू डिफाइन सॉलिड अँगल? आर्क. किती आर्क? ds अपॉन आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो सॉलिड अँगल वी कॅन डिफाइन ds अपॉन आर स्क्वेअर. बट व्हॉट इज दिस एरिया? सरफेसचा हा सरफेस एरिया किती असतो रे? तुम्हाला माहिती आहे ना, 4πr² असतो ना. स्फिअरचा सरफेस एरिया किती असतो? 4πr². म्हणून सरफेस एरिया घेतो 4πr² अपॉन r². टोटल तुम्हाला सॉलिड अँगलची व्हॅल्यू काय मिळते? डी ओमेगा. म्हणजे मी असं म्हणू शकतो का? दॅट इज कुणाची व्हॅल्यू आली? डी ओमेगा इज इक्वल टू 4π. ds अपॉन r² ची व्हॅल्यू शेवटी किती आली? 4π. ds अपॉन r² ची व्हॅल्यू किती आली? 4π. सो कीप इन माइंड सॉलिड अँगल ऑलवेज इन 3 डायमेन्शन. ॲक्च्युअल अँगल बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स ओनली इट इज इन 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये अँगल असतो थीटा. 3 डायमेन्शन मध्ये अँगल असतो डी ओमेगा. याला म्हणतात सॉलिड अँगल. अँगल इन 2 डायमेन्शन, अँगल इन 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शनचे अँगल काय म्हणत असतं? सॉलिड अँगल. ओके, तो किती असतो? ऑलवेज 4π. और आय कॅन से हियर इट इज अ ds अपॉन r². आय कॅन से हियर इट इज अ ds अपॉन r². आता ही कन्सेप्ट या गॉस थेरममध्ये कशी ॲप्लिकेबल आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आय थिंक यू अंडरस्टूड अँगल इन 2D अँड अँगल इन 3D. 3D मध्ये अँगल किती असतो? ऑलवेज ds अपॉन r². व्हॅल्यू पुट केली सरफेस एरिया ऑफ द स्फिअर किती मिळते त्याची व्हॅल्यू? ऑलवेज 4π. ठीक आहे. नाउ वी स्टार्ट विथ द स्टेटमेंट ऑफ दिस गॉस थेरम. हा पॉईंट तुम्हाला एक्झामला असणारच आहे बघा, त्यामुळे हा थेरम अगदी सिंपल आहे. आपण मॅक्सिमम सिम्प्लिफाय करून समजावून सांगूया. सो आय कॅन राईट हियर द स्टेटमेंट ऑफ गॉस थेरम फर्स्ट. दी electric flux phi. Okay, the electric flux phi is equal to काय असतं? EDS. The electric flux of net म्हणजे टोटल नेट इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये फ्लक्स तयार होतो ना, राइज पर युनिट एरिया ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड. द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड over
ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस, कुठलाही स्फिअर घ्या, स्क्वेअर घ्या किंवा इरेग्युलर घ्या, एनी क्लोज्ड सरफेस is equal to जेवढे चार्जेस जास्त इतके फील्ड जास्त, इतके फील्ड जास्त इतकं फ्लक्स जास्त, is equal to number of charges enclosed by that surface. त्या सरफेस वरती किती चार्जेस एनक्लोज्ड आहेत, बाय दॅट सरफेस divided by permittivity epsilon 0. सिंपल. मग कसं लिहू हे, इलेक्ट्रिक फ्लक्स इन जनरल फ्लक्स इज इक्वल टू Q अपॉन epsilon 0. दिस इज गॉस थ्योरम. फ्लक्स ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड or flux due to net electric field over any closed surface is always equal to number of charges enclosed by the surface divided by permittivity of that particular medium. इथं आपण sake of understanding साठी permittivity of free spaces consider केलेली आहे. By considering that there is no effect of the any medium, that's why we have considered here epsilon 0. So let us start with Gauss theorem. I can draw any irregular shape. हा कुठला तर इरेग्युलर शेप आहे. ओके, चार्ज इज प्रेझेंट हियर. हियर दिस सेट टू बी वन एरिया. मी हा एरिया घेतो. हा चार्ज प्लस क्यू म्हणजे इलेक्ट्रिकल याच्यामध्ये बाहेर पडणार आहे. इज इट क्लियर? इलेक्ट्रिकल डायरेक्शन आहे तर लाईक दिस. ठीक आहे. वेअर इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड? द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईक दिस. Is it clear? Where is the area? This is the body in a 3 dimension. So 3 dimension मध्ये body असेल, त्याचा angle काय असतो? Its angle is said to be d omega. Its angle is said to be d omega. So I can write here angle is said to be d omega. Is it clear? This is the area ds. ds का सरफेस कसा आहे? हा असा आहे. Where is the area vector? The vector which is perpendicular to the surface, that area is said to be area vector of that vector is said to be a area vector. वो सरफेस कसा आहे? असा आहे. या सरफेसला परपेंडिक्युलर असा एरिया आहे, बरोबर. So this I can say a area vector ds. Where is the direction of electric field? बरोबर आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला एरिया वेक्टर त्याच डायरेक्शनला काय इलेक्ट्रिक फील्ड. ज्या डायरेक्शनला एरिया वेक्टर त्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड. इथं काय नंबर ऑफ चार्जेस एनक्लोज्ड बाय द सरफेस. सो वन चार्ज व्हिच इज देयर इनसाइड द क्लोज सरफेस. ओके. द डायरेक्शन along which ds is aligned along the direction of electric field. Is it clear? हा एरिया घेतला तर एरिया वेक्टर इकडे येणार, इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला असणार आहे. पण आपण हा एरिया घेतला आहे. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड? व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लस क्यू चार्ज? यू नो द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लस क्यू चार्ज इज द इलेक्ट्रिक field intensity due to plus q charge. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अराउंड द चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी always E is equal to 1/4 pi epsilon 0. Okay, 1/4 pi epsilon 0 it is q upon r square. इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी अराउंड द चार्ज किती असते? 1/4 pi epsilon 0 q upon r square. This is equation 1. Is it clear? Around the charge, how much electric field is present? 1/4 pi epsilon 0 dot q upon r square. Now, what we have to find here? We have to find how much flux is present around the charged conductor due to electric field. That flux we are going to find. So we know that
we know that the flux, okay, flux due to charge plus q at the area ds. आपल्याला टोटल फ्लक्स काढायचा आहे नंतर, पण फक्त एका एरियाला किती फ्लक्स आहे दॅट वी आर गोइंग टू फाइंड फर्स्ट. सो ॲट दिस एरिया ds how much flux is present around this? I can write simple, phi is equal to E bar dot ds bar ना. E bar dot ds bar म्हणजे स्केलर प्रोडक्ट कसं लिहायचा E ds cos theta. What is theta? Angle between E bar and angle between area vector. दोघांमध्ये अँगल किती आहे 0 आहे. cos 0 काय 1. काही बुक मध्ये cos theta घेतलेला आहे, काही बुक मध्ये cos theta थीटाची व्हॅल्यू 0 घेतली आहे. त्यामुळे डोंट मेक कन्फ्युजन. समटाइम्स इट कॅन बी रिटन एज थीटा, समटाइम्स इट कॅन बी रिटन एज सिंपली E ds. So this is equation 2. If this is the flux due to one charge or due to this particular area ds, इथं पण area ds असणार आहे. Here also area ds, area ds, area ds, area ds. Okay. मग सगळ्या एरियासाठी कसं फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट फाइंड द फ्लक्स इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेंसिटी हियर. That is flux is equal to E. What is the value of E? 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R square into ds. This I can write Q upon 4 pi epsilon 0 into ds upon R square. This is equation 3. ds upon R square equation 3 बघ स्टेप समजला बघा. Q upon 4 pi R square इकडे घेतला आणि ds upon R square या साइडला घेतला. ठीक आहे. but from figure how you are going to define solid angle? From figure solid angle d omega is equal to कसं डिफाइन करणार d omega ds upon r square ना. d omega is said to be ds upon r square, so I can put the value ds upon r square here. ठीक आहे. Therefore हे फक्त एका ds साठी चालेल. phi is equal to q upon 4 pi epsilon 0. It is d omega. What we did here, we have just kept the value of ds upon r square is said to be solid angle d omega for one surface, second surface, third surface, total surface ला काय आहे total flux. Therefore total flux over surface, entire surface. Okay, कुठल्या चार्ज साठी फक्त एका चार्ज साठी ड्यू टू चार्ज प्लस क्यू. मी फक्त एक चार्ज कॅल्क्युलेट केला आहे. सेकंड चार्ज मे बी हियर, थर्ड चार्ज मे बी हियर, फोर्थ चार्ज मे बी हियर, n चार्ज मे बी हियर. वी आर गोइंग टू डिस्कस ओनली फॉर वन केस. एका चार्ज साठी टोटल फ्लक्स किती असणार आहे बघा. टोटल फ्लक्स phi is equal to इंटिग्रेशन सगळे इंटिग्रेट करायचं ना एरिया q upon 4 pi epsilon 0 into d omega. q upon 4 pi epsilon 0 constant. ओके. इंटिग्रेशन ऑफ d omega काय होणार आहे मग अशा आपण बघितलं बघा. d omega ची व्हॅल्यू टोटल सर्कलला किती असते इट इज सेड टू बी 4 pi. डायरेक्टली तो q upon 4 pi epsilon 0 into 4 pi. इंटिग्रेशन ऑफ ऑल एरिया तुमचा इथला एरिया 4 pi घ्या, इथला 4 pi घ्या. सगळीकडे एरिया काय असणार 4 pi असणार. 3 डायमेन्शन मध्ये जर बॉडी असेल तर एरिया काय असतो सरफेस एरिया टोटल सॉलिड अँगलच्या फॉर्म मध्ये तो 4 pi असतो डिवाइड बाय असतो कॅन्सल होणार आहे. बरोबर आहे. पण सॉलिड अँगल एका पॉइंटला या पॉइंटला सगळ्या ठिकाणी सॉलिड अँगलचं इंटिग्रेशन तुम्ही घेतला तर त्याची व्हॅल्यू काय मिळते ऑलवेज 4 pi. सो 4 pi गेट्स कॅन्सल. Therefore, total flux over the entire surface due to one charge is equal to q upon epsilon 0. It is q upon epsilon 0. Is it clear? So phi t is equal to q upon epsilon 0. This is the Gaussian. Total flux around the particular conductor always equal to q upon
epsilon 0. पण हे आपण कशासाठी कन्सिडर केलंय? We have considered this case only for one charge. Only for one charge. हा इथे चार्ज आहे, दुसरा इथं असेल, तिसरा इथं, चौथा इथं असेल, n चार्ज इथं असेल. We don't know. But for first charge, this is the total flux. If I take the second charge, if this is the total flux for one charge, I can write here first case phi1 or simply phi is equal to q1 upon epsilon 0. For second charge q2 upon epsilon 0. सेकंड म्हणजे दुसरा इथे उत्तर असेल, तर त्यात तुम्ही पण काय करायचं, इथं परत गॉस थेरम यूज करून त्याच्या आधारावर फ्लक्स काढायचा. तिसरा चार्ज जर घेतला तर फ्लक्स इज इक्वल टू q3 upon epsilon 0. आणि n चार्ज शेवटचा चार्ज जो असेल तो त्याच्यावरती phi n इज इक्वल टू ही phi1 phi2 phi3 आणि हा phi n qn अपॉन epsilon 0. टोटल फ्लक्स काय असणार आहे नंबर ऑफ चार्जेससाठी? देयरफॉर टोटल फ्लक्स फॉर n charges, total flux for n charges, it is phi t. This is phi t for only single charge. This is phi t for now total charge. It is phi 1 plus phi 2 plus phi 3 up to phi n. So phi t is equal to q1 upon epsilon 0 plus q2 upon epsilon 0 plus q3 upon epsilon 0 up to last charge is qn upon epsilon 0. So this I can write. Therefore phi t is equal to summation I goes from 1 to n qi upon epsilon 0. तो qn म्हणजे काय? q1 q2 q3 q4 and last charge काय असणार आहे qn. Or in general I can write total flux enclosed around the closed surface, okay, due to electric field equal to q upon epsilon 0. So this I can say what? Q total charge. This is actual Gauss theorem. This is for single, this is for total charges. So try to understand the basic concepts for the solid angle, okay, angle in 3 dimension and angle in 2 dimension. Then try to understand the steps what we have followed. पहिले ते इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट केली, त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेट केलं, फ्लक्स फॉर सिंगल चार्ज अराउंड दिस पर्टिक्युलर एरिया. एका चार्जच्यासाठी फ्लक्स मिळालं q upon epsilon 0. टोटल चार्जेससाठी किती फ्लक्स असणार आहे? phi is equal to total charge q upon epsilon 0. Okay, so this is the end of Gauss theorem. Try to understand this point. So we can stop here. Thank you.